हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आता मी तुम्हाला आत्ताच झालेला पेपर इयत्ता 5वीचा शिष्यवृत्ती पेपर क्रमांक 1 याचे उत्तर सांगणार. उत्तरे थोडी लवकरच सांगणार. डिटेल व्हिडिओ आपण नंतर बनवू. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. चौथ्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. पाचव्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. जास्त वेळ घेत नाही, लवकरच व्हिडिओ बनवतो आपण दुसऱ्या नंबरच्या पेपरचं पण करणार आहोत, तर तो पण व्हिडिओ पाहून घ्या तुम्ही. 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 11व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 12व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. 13व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. 14व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. 15व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. आणि 16व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. पुढचा 17वा प्रश्न जर पाहिला, त्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. 18व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. 19व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. 20वा जर प्रश्न पाहिला, त्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. पुढचा 21वा प्रश्न पाहिला, त्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. 22व्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. 23व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. 24व्या ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. 25 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. 26 पासून आपल्या गणिताचा सुरू होतो भाग. 26व्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. 27व्या ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. 28व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. 29व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. 30वा प्रश्न जर पाहिला, त्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. 31वा हा प्रश्न पाहिला, त्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. 32वा जर प्रश्न पाहिला, त्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. 33व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. याच्या आपण डिटेल एक व्हिडिओ बनवलेला आहे. जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही आपल्या डिटेल व्हिडिओमध्ये जाऊन पाहू शकता. आपल्या चॅनलमध्ये प्लेलिस्टमध्ये जायचा डिटेल व्हिडिओ आपण बनवलेलाच आहे. डिटेलमध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तराचं आपण उत्तर केलेलं आहे. तर चॅनलला लाईक आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. 34व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 35व्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 36व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. 37व्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 38 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 39 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. 40वा प्रश्न थोडा कन्फ्युजिंग होता. तुम्हाला वाटतं इथे 10 किंवा 11 आकृत्या असतील, तर 40व्याचं मला कन्फर्म नाही, पण ह्या दोनपैकी एक असतात. 41चं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2.
42चं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3 पहिल्याचं उत्तर. 43चं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. 44चं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. 45 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. 46 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. 47चं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1 आणि 48 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. 49 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. 50 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. 51 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. 52 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. 53 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. 54 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. 55 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. 56 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. जर 57 प्रश्न पाहिलं त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 1. 58व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. 59 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. 60व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. 61वा प्रश्न पाहिला त्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4 आणि 62 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. 63 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. 64 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. 65 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. 66 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. 67 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. त्याचप्रमाणे 68 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. 59चं थोडंसं कन्फ्युजन होतं, तरी मला वाटते 8 किंवा 7 याचं उत्तर असावं. ठीक आहे, 8 किंवा 7 ह्या दोनपैकीचे उत्तर असावं. तरी मी काही तुम्हाला चुकीचे उत्तर नाही सांगणार. मी कन्फ्यूज असल्यामुळं थोडंसं याच्यानंतर पुन्हा कधीतरी उत्तर सांगू. 70 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं प्रश्न क्रमांक 3. 71 या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक 1. 72चं पण मी थोडंसं थोडंसं मला डाऊटफुल असल्यामुळं मी ते पण उत्तर नाही सांगणार. 73चं मात्र प्रश्न क्रमांक 1 आहे. मी जे पण सांगितलं ते 100% उत्तर खात्रीशीर आहे. काही जणांचं मला डाऊटफुल असेल तर मी त्याचं उत्तर नाही केलेलं आहे. 74चं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 आणि 75 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर मग अशा प्रकारे आपला पेपर क्रमांक 1 संपलेला आहे. आपण थोड्याच आपला पेपर क्रमांक 2 पण होणार आहे, त्याचं पण तुम्ही व्हिडिओ जाऊन पहा. ठीक आहे, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपला दिवस शुभ जाओ.